मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा संदेश जर तुमच्या समोर आलेला असेल तर तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात. कारण आजचा हा संदेश तुम्हाला ऐकण्यासाठी स्वतः भगवंतांनी निवडलेले आहेत. म्हणून आजचा हा संदेश दुर्लक्षित न करता पूर्ण वेळ देऊन तुम्ही पुढे नक्कीच ऐकावा. बाळूमामा सांगतात, आता तुझ्या जी मनामध्ये इच्छा होती आणि जी गोड बातमी आहे, ती गोड बातमी आणि ती इच्छा तुला नक्कीच मिळेल आणि लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये एक मोठा चमत्कार देखील घडणार आहे. म्हणून तुम्ही आजचा हा संदेश वेळ देऊन पुढे नक्कीच ऐकावा. कोणत्याही पद्धतीचे मनामध्ये शंका न आणता जर तुम्ही बाळूमामांची भक्ती केलात, त्यांचे नामस्मरण केलात, तर ती तुमची परिस्थिती नक्कीच बदलतील. म्हणून काहीही झाले तरीही तुम्ही आजचा हा संदेश वेळ काढून नाही का. आणि जर तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला तर या संदेशाला एक लाईक तुम्ही जरूर करा नक्कीच. आणि आपले यूट्यूब चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेमळ मित्रांनो, जाणले गुरु माऊली तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते फक्त आणि फक्त श्री संत सद्गुरू बाळूमामांचे नाम. नक्कीच आयुष्यामध्ये सर्व जरी दरवाजे बंद झाले तरीही बाळूमामांच्या हृदयाचा दरवाजा कायम आपल्या भक्तांसाठी उघडा असतो. म्हणून अपेक्षा तुम्ही इतरांकडून न ठेवता बाळूमामांपासून ठेवा. नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल. नाम घेतले की संकटे येणार नाहीत. आपल्यासमोर पैशाचा ढीग पडेल असे काहीच नसते. परंतु पैशाने जे तुम्हाला मिळणार नाही ना, ते समाधान तुम्हाला श्री बाळूमामांच्या नामस्मरणाने मिळेल. तुमची सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठीच आहे. तेव्हाच कायम श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नामाचा जप करावा आणि समाधानाचा मोठा अनुभव घ्यावा. वयाने मोठ्या झालेल्या माणसाचं सर्वात मोठं दुःख हेच आहे की त्याला लहानासारखं मोकळेपणानं मनसोक्त मात्र कधी रडता येत नाही. रडण्यासाठी योग्य चरण नक्कीच आपण निवडलं पाहिजे. ते म्हणजे समजून घ्या, आयुष्यामध्ये तुमचे दुःख कोणाला जर सांगायचे असतील तर ती दुःख तुम्ही आपल्या गुरुमाऊलींना सांगावे. कारण तुम्ही जर तुमच्या भगवंतांवरती विश्वास ठेवाल आणि नक्कीच तुम्ही बाळूमामांच्या चरणी तुमचे जीवन समर्पित केलात तर तुम्हाला ते योग्य वेळ आल्यानंतर इतकं देतील की मागायला काही देखील उरणार नाही. तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व काय मी पाहतो, हेच आपल्याला भगवंत म्हणतात. बाकी आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरवायला भाग पाडते. अडचणी पाण्याच्या लाटांसारखे असतात, त्यांना तोंड दिलं तरच यशाच्या किनाऱ्याला तुम्हाला पोहोचता येते. बाळूमामांच्या प्रती जागरूक झालेले प्रेम ही आत्म्याची खरी दौलत आहे. आपल्याला नामाच्या साहाय्याने या दौलतीचे प्रथम रक्षण करायचे आहे. कुणी मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये, त्याला काहीतरी आपण नक्कीच द्यावेच. दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधी आपण आपल्या मनी ठेवू नये. थोडं अर्थात थोर उपकार तुमचे श्री संत सद्गुरू गुरुमाऊली बाळूमामा. आधार तुमचा हे गुरुमाऊली. तू दाता तुम्ही विधाता, तुम्ही कारण तुम्ही करता, तू माता आणि तू पिता, तू बंधू तू सखा, आम्हावरी राहू दे गुरुराया तुझी ही दया. हीच विनंती आहे तुझ्या चरणी. श्री संत सद्गुरू बाळूमामा नेहमी म्हणतात, निश्चिंत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. भाग्याकडून जेवढी तुम्ही अपेक्षा ठेवाल तेवढी ते तुमची निराशा करेल आणि कर्मावर जेवढा तुम्ही विश्वास ठेवून जोर द्याल ते नेहमी अपेक्षापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच देणार. बाकी श्वासावर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखं नाम नक्कीच चाललं पाहिजे. श्वास थांबला तर माणूस कासावीस होतो, तसंच नाम थांबलं तर कासावीस नक्कीच झालं पाहिजे. अडचणी कडून हरू नका. झऱ्यातून एवढं मधुर संगीत ऐकायला मिळालं नसतं जर त्यांच्या मार्गात दगडे नसते. समजून घ्या, अनुभवाचे चटके आयुष्य आपल्याला जगाला प्रथम शिकवत असतात. बाकी सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा नक्कीच असावी. चुकलेल्यांना मार्ग दाखवा,
अनाथांचा हात धरा, भुकेलेल्यांना खाऊ घाला, तुमचे नक्कीच कल्याण होईल. जे टाळणे अशक्य दे शक्तीचे सहाय्या, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी हे गुरु राया. बस एवढंच आपण भगवंतांच्या चरणी म्हटलं पाहिजे. फक्त स्वतःचा विचार करणारी लोक इथे मात्र फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करीत असतात त्यांची प्रगती इथे मात्र कायम होत राहते. भगवंत म्हणतात पैसा कधी मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसे कधी देखील तुम्हाला मिळणार नाहीत. साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे आणि मग भगवंत किंवा गुरु पाहून घेतील असे म्हणून आनंदात राहावे. मनात एक, पोटात एक, ओटात एक अशा लोकांपासून लांबच राहा, कारण त्यात आपलाच प्रथम फायदा आहे. गुरु असता पाठीशी चिंता का करावी मी व्यर्थ, तोची एक भगवंत. समजूतदारपणा आणि शांतता हे तर वयावर नाही तर आयुष्यात येणाऱ्या अनुभवावर अवलंबून असतात. समजून घ्या, ज्याच्या मनी असतील श्री सद्गुरू बाळूमामांचे विचार, तो नसे कधीही लाचार. ज्याच्या अंगी असेल श्री संत सद्गुरू बाळूमामांची भक्ती, त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात असेल श्री बाळूमामांची मूर्ती, त्याची होई जगभरात कीर्ती. जो करेल श्री बाळूमामांची पूजा, त्याच्या आयुष्यातून संकटे होतील वजा. हाव सोडले की मोह संपतो आणि मोह संपला की आयुष्यातील दुःख संपते. आयुष्यात खूप सारे जण येतात आणि जातात, प्रत्येकालाच आपण लक्षात ठेवायचं नसतं, पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं. नियतीसमोर गुडघे टेकले तर नियती तुम्हाला नेस्तानुभूत करते, मात्र तुमच्या ध्येयासाठी नियतीची झुंज द्याल तर नियती सुद्धा नतमस्तक होईल. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते. नित्य करी जो बाळूमामांचे स्मरण, गुरुस कसे त्याचे विस्मरण. गुरुसेवेचे घ्या रे आण, सापडेल गुरुकृपेचे तुम्हाला खान. तुझ्या नशिबात ग्रहवक्रे असू देत किंवा 7.5चे भोग असू देत, तुझ्या प्रारब्धाचा एकच किमयागार, ते म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळूमामा. मित्रांनो, संकटे हे तुमच्यातील शक्ती व जिद्द पाहण्यासाठीच येत असतात, म्हणून संकटे आले तर जास्त काळ निराश होऊ नका. बाकी नशिबात जे लिहिलं त्याची तक्रार मात्र करू नये. आपण इतके समजदार व्हायचे बाकी आहात अजून की बाळूमामांच्या योजना समजू शकाल. नामस्मरण नक्की चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की हे गुरुमाऊली आपल्या सदैव पाठीशी आहेत. बस एवढंच लक्षात ठेवा, बाकी अशक्य असे काहीच नसते. आपण आपल्या मनामध्ये जसे शब्द ठरवतो, जसे विचार करतो, तसेच आपले आयुष्य घडते. श्रद्धा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला मात्र भगवंत नक्कीच दिसू लागतो. बस एवढंच खरे. चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी चुकीच्या व्यक्ती करून चुकून विश्वास ठेवल्याने चुकांचा ढीग लागतो आणि ही चूक वेळ निघून गेल्यावर चुकीच्या वेळेस आपल्या मात्र लक्षात येते. आयुष्यात 2 लोकांना नेहमी लक्षात ठेवा, ते म्हणजे कोण कामापुरतं आहे आणि कोण कामाचं आहे. आपल्या बहुमूल्य वेळेची तिथे बचत होईल. बाकी कितीही आयुष्यात दुःख जरी आले तरीही जास्त तुम्ही चिंता करू नका. आणि आयुष्यात श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबतच बुद्धी आणि नियोजनाची जोड लागते. अंग मेहनत कितीही महत्त्वाची असली ना तरी शिक्षण या गोष्टीला सुद्धा सध्या मात्र मुळीच कोणताही पर्याय नाही. हे प्रथम आपण प्रत्येकाने समजून मात्र घ्यायचे असते. समजून घ्या, आयुष्यामध्ये कल्पकथा, योजना आणि युक्त्या, व्यवसायाला हे सगळे कितीही पूरक असले तरी अभ्यास आणि पूर्व तयारीशिवाय सगळे फेल नक्कीच ठरते. म्हणून आधी शिक्षण पूर्ण केले पाहिजे, मग व्यवसाय केला पाहिजे. समजून घ्या, आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी तुम्हाला स्वतःवरती विश्वास असला पाहिजे आणि जिथं तुम्ही काहीतरी नवीन कराल तिथे मात्र विजय तुमचाच असणार. म्हणून इतरांची कॉफी तुम्ही कधी देखील करू नका. जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी नक्कीच खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते. ज्यांनी तुमच्या चुका काढायचं ठरवले आहे
त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्यात अर्थात वेळ वाया घालवू नका, कारण सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही, कारण ते तुमच्या चांगल्या कामात देखील चुका प्रथम शोधतील. स्वभाव कितीही चांगले असू द्यात, लोक तुम्हाला तेव्हा चांगलं म्हणतील जेव्हा तुमच्याकडून त्यांचं काहीतरी काम होत असेल. बाकी समोरचं पात्र किती पात्रच आहे हे बघूनच आपलेपणा तुम्ही उदला. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही अर्थात नक्कीच तुमच्यासाठी शक्य आहे. बाकी स्वतःची तुलना इतरांसोबत जो करेल तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी नक्कीच दुःखी राहील. आणि कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून तुम्ही मात्र खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. बाकी आयुष्यामध्ये नुसतं जगून काही उपयोग नाही, तर काहीतरी उत्तम कर्म करणे हे प्रथम महत्त्वाचे आहे. म्हणून ते तुम्ही उत्तम कर्म करा. बाकी भिंतीला जर भोक पडली तर पूर्ण भिंतच पडते, आणि नात्याला भोक पडली तर भिंत तिथे उभी राहते. समजून घ्या, आयुष्याचा प्रवास असंच, जिथे तुम्हाला कोणी साथ देणार नाही तिथे हे गुरुमाऊली तुमच्या पाठीशी असतील. म्हणूनच भगवंत म्हणतात, काहीही झाले तरी देखील आयुष्यामध्ये काही व्यक्ती अशा देखील तुमच्या येऊन जातील की त्यांना विसरूही तुम्ही शकणार नाही, आणि त्यांचा विषय कोणाजवळ तुम्ही कधी बोलूही शकणार नाही. संयम ही कडू वनस्पती आहे, पण त्याची फळे नेहमी गोडच असतात. बस एवढंच. आपण सगळे एकमेकांशिवाय काहीच नाही, हेच नात्याचे सौंदर्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, माणूस जेव्हा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त तो त्याच्या विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, बाळूमामांच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर हे आपले जीवन आहे, ही संकल्पना तुम्ही तुमच्या मनी बाळगा व जीवन निसंकोचपणे तुम्ही जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्यही शक्य करतील हे गुरुमाऊली, संकटात पडण्याआधी वाचवतील हे गुरुमाऊली. म्हणून प्रकृतीने माणसासमोर अगदी दोनच अर्थात शेवटच्या क्षणापर्यंत मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतरी सोडून जा, कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. स्वतःपेक्षा जास्त इतरांना मान दिल्यास इतर लोक तुमचा मान चिल्लर समजतील. म्हणून योग्य ठिकाणी मान द्यायला शिकावा. मामा सांगतात, एखाद्याला जे तुम्ही द्याल ते तुम्हाला परत मिळेल. भगवंत सांगतात, एखाद्याला जे तुम्ही द्याल ते तुम्हाला परत मिळेल. मग ती इज्जत असो किंवा धोका असो, मान सन्मान असो, काही असो, बाकी होईल सगळं ठीक. समजून घ्या, जे काही चालू आहे तुमच्या सध्या लाईफमध्ये ते कधीतरी संपणार आहे. ज्याचं टेन्शन तुम्हाला रोज झोपू देत नाही ते कधीतरी संपणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि पेटेन्सी म्हणजे संयम ठेवा. जे होईल अर्थात ते होऊनच जाईल. आपल्या हातात आहे तेवढेच आपण प्रयत्न करायचे, बाकी जास्त विचार कधी करायचा नाही. इतर लोक तुमच्या पुढे जात आहेत, अर्थात इतर त्या क्षेत्रामध्ये भरपूर जास्त यश प्राप्त करत आहेत, पण तुम्हाला मात्र अजून यश प्राप्त होत नसेल तर तिथे तुम्ही कधी स्वतःला कमजोर समजू नका. कारण काही गोष्टी उशिराच प्राप्त होत असतात, पण उशिरा प्राप्त होणाऱ्या गोष्टी या जास्त काळ टिकत असतात. जसे प्रकाशाशिवाय वस्तू दिसत नसतात ना, तसे विचारांशिवाय ज्ञान प्राप्ती देखील होणार नाही. यशाचा मार्ग नेहमी सापडतो, प्रयत्न मात्र तुम्ही फक्त करत राहा आणि ते शोधत राहा. भगवंत म्हणतात, नक्कीच यश ट्रेन सारखी आहे, त्याला आत्मविश्वासाच्या इंजिनाची तर मेहनत, एकाग्रता, नशीब यासारख्या डब्याची प्रथम गरज असते. जीवनात जर कोणी योग्य मार्ग दाखवणारा मित्र असेल तर तो तुमचा प्रथम अनुभव आहे. ज्ञान संचयाचे आणि आत्मविकासाचे सर्वोत्तम साधन म्हणजे स्वाध्याय आहे. मित्रांनो, आज लोक काय विचार करत असतील यापेक्षा उद्या आरशातील प्रतिबिंब काय विचार करेल याचा तुम्ही प्रथम विचार करा. बस एवढंच. बाकी इतर व्यक्तींची श्रीमंती फक्त पैशांमध्ये न मोजता आपल्या आजूबाजूला चांगली, सकारात्मक, योग्य सल्ला देणारे किती व कशी माणसे आहेत यावरही नक्कीच ते ठरत असे. पैसा असो की माणसं, अर्थात शेवटी मात्र ते फायद्याला तेव्हाच येतील जेव्हा ते तुमच्या वाईट वेळेत मदत करतील.
कोणती ध्येय पूर्ण होण्यामागे मी प्रयत्न करणारा ही भूमिका का फार महत्त्वाची आहे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुमचा एक निश्चय तुमच्या जीवनाचा अवघड मार्ग अर्थात मार्ग मात्र भविष्यात सोपा नक्कीच करून टाकत असतो. म्हणून जे सध्या तुम्हाला करायचं आहे ते मात्र सध्या तुम्ही नक्कीच योग्य पद्धतीने निवडायला शिका. भगवंत म्हणतात, यशस्वी होण्याची वाटचाल ही तुला एकट्याने सुरू करावी लागेल, कारण लोक यशात भागीदार होतात. संघर्षामध्ये कोणी देखील तुमच्यासोबत इथे मात्र राहणार नाही. म्हणून योग्य त्या गोष्टी योग्य पद्धतीने जेव्हा तुम्हाला समजतील तेव्हाच तुम्ही या तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी नक्कीच राहू शकाल. बाकी प्रेमळ मित्रांनो, कोणत्या गोष्टी गमावलो आहोत या गोष्टींचा विचार कायम नक्कीच तुम्ही करण्यापेक्षा कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला सध्या मिळालेल्या आहेत या प्रत्येक गोष्टींचा आपण मात्र योग्य पद्धतीने विचार नक्कीच केलं पाहिजे. तुमच्या घरात यशाची चांगली बातमी येईल, त्यामुळे तुमच्या घरातील सर्व खुश होतील. म्हणून हा संदेश अजून तुम्ही पुढे नक्कीच ऐकावा. एक गोष्ट प्रथम तुम्ही स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे मात्र कधी राहणार नाही. म्हणून ज्या गोष्टीची सध्या तुम्ही अर्थात ज्या गोष्टीचा सध्या तुम्ही गर्व करीत आहात ती गोष्ट आज नक्कीच तुमच्या सोबत आहे, तर उद्या ते तुमच्यापाशी राहणार नाही. म्हणून जेवढं तुमच्याकडे भगवंताने तुम्हाला दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही आनंदी प्रथम राहायला शिका. भगवंत म्हणतात, व्यक्तिमत्वातील कर्तृत्व सिद्ध करायचं असेल तर क्षेत्र आवडीचं तुम्हाला प्रथम नक्कीच निवडायला हवं. आणि प्रेमळ मित्रांनो, ज्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटतील तुम्ही मात्र त्याच गोष्टीमध्ये प्रयत्न करा आणि त्याच गोष्टी तुम्ही योग्य पद्धतीने करा. जर तुम्ही लोकांच्या नक्कीच आवडीनुसार आयुष्य जगू लागलात तर मग मात्र तुम्ही तुमचं आयुष्य कधी आनंदी राहून जगू शकणार नाही. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर प्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून आनंदी राहिलं पाहिजे. क्रोध चांगल्या हेतूने वापरला तर ऊर्जा नाही तर भस्म होण्याची मार्ग नक्कीच आहेत. बाकी आज घेतलेल्या निर्णयांमध्ये उद्याचं भविष्य घडवण्याची मोठी ताकद असते. गर्दीत राहून ही गर्दीचा भाग न होता आपले स्वातंत्र्य स्थान निर्माण करायचे असेल तर तुम्ही व्यवसाय अर्थात व्यवसायवाला नक्कीच व्हा. परंतु एकच गोष्ट स्मरणात ठेवा, जी गोष्ट तुम्हाला योग्य वाटते ती गोष्ट तुम्ही करा. इतर लोक करतात म्हणून ते तुम्ही कधी काही करू नका. बस एवढंच मात्र समजून घेतलं पाहिजे. जबाबदारीचे भान आणि थोडासा अभिमान पुरे असतो ताठ मानेने जगण्यासाठी. नक्कीच तुमचा एक निश्चय तुमच्या जीवनाचा अवघड मार्ग भविष्यात सोपा करून टाकतो. म्हणून जे विचार सध्या तुम्हाला करायचे आहेत त्या प्रत्येक विचारांना योग्य पद्धतीने तुम्ही करा आणि तुमचे आयुष्य तुम्ही आता मात्र आनंदमय करा. आयुष्याला आनंदमय करण्यासाठी एकच गोष्ट प्रथम आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायची, ते म्हणजे काही इथे आपले नाही आणि काही इथे आपले मात्र राहणार नाही. म्हणून जे तुम्हाला मिळते त्यामध्ये तुम्ही मात्र नक्कीच आनंदी राहा. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, कामात शिस्त असली अर्थात असेल तरच प्रसिद्धीचे प्रस्ते मात्र वाढत जाते. आव्हानांना आव्हान करणे अर्थात आवाहन करणे जमले की यशाचा यशस्वी प्रवास तेथून मात्र सुरू होतो. व्यक्तिमत्व म्हणजे आकर्षक पोशाख घालून इतरांना प्रभावित करणे नव्हे, तर आपल्या निर्माल्य चरित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजेच खरे व्यक्तिमत्व असते. ज्या दिवशी तुम्ही अपयशाला न घाबरता पुढे जाल ना त्या दिवशी तुम्ही खरे जिंकाल, कारण ते सगळ्यांनाच कधी देखील जमत नसते. आयुष्यात कोणतीही गोष्ट येथे मात्र अवघड नसते, फक्त विचार मात्र सकारात्मक पाहिजेत. प्रेमळ मित्रांनो, आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण विसरत नाही तर नक्कीच त्या जाणून बुजून आपल्याला मात्र विसराव्या लागतात. एवढंच खरे. शांत राहा. एक वेळेस पैसा भीक मागून मिळेल, पण स्वाभिमान मात्र तुम्हाला स्वतःला कमवावं लागेल. बस एवढीच मोठी सत्यता आहे. आणि खंबीर मन हे कमकुवत शरीरावरही मात करतं आणि प्रतिकूल परिस्थितीवरही अर्थात आजारपणामुळे शरीराच्या हालचाली जरी बंद झाल्या तरी तुमच्या मनाची जिद्द
तुमच्याकडून सारं काही करून घेत असते. ही सर्वात मोठी गोष्ट तुम्ही प्रथम समजून घेतली पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समस्या कोणतीही दिशेने येऊ द्या, त्या समस्येवरचे समाधान तुमच्याकडून कधी तुम्ही जाऊ नक्कीच द्या. एवढंच खरे. आयुष्यामध्ये नक्कीच काही देखील झाले तरीही चिंता करू नका. बाकी झोपेत डोळ्यांच्या आत लपलेली स्वप्ने कधीच यश मिळवून देत नाहीत. यशासाठी अनेक रात्री जागून त्यांचा पाठपुरावा आपल्याला करावा लागतो आणि ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांनाच यश प्राप्ती होते. निव्वळ पंख असून काही फरक पडणार नाही. मित्रो, जिद्दीने अर्थात उड्डाण सफल होते. म्हणूनच जर तुम्हाला आयुष्यामध्ये मोठे व्हायचे असेल तर फक्त स्वप्न न बघता ते स्वप्न पूर्ण देखील करण्याचा तुम्ही प्रयास करा. अर्थात घेणाऱ्याच्या अपेक्षापेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच मात्र कमी असते आणि ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास कधी देखील आपल्याला मात्र वाटणार नाही. बस एवढंच सत्य आहे. शांत राहा. काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे नक्कीच राहणार नाही. चांगले बदल एका दिवसात नाही घडत, पण एक दिवस ते नक्कीच घडतात. आयुष्य म्हणजे 10% तुमच्यासोबत काय घडते आणि 90% तुम्ही त्यावर काय प्रतिक्रिया देता, यावरच आयुष्य आहे. म्हणून आपण प्रतिक्रिया कोणत्याही गोष्टीवर देणे व्यर्थ आहे हेच आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात. आनंद खरं त्यांना मिळतो जे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे प्रथम मात्र अर्थ बदलतात. तुम्हाला भूतकाळात ज्या गोष्टींचा त्रास झालेला होता ते विसरा, पण त्यातून तुम्ही काय शिकलात हे मात्र कधीही तुम्ही विसरू नका. बस एवढंच. माणूस चुका करतो कारण माणूस आहे तो. चुका तर करणारच, पण चुकीचा तेव्हा ठरतो जेव्हा तो त्याच्या चुका मान्य मात्र कधी करणार नाही. आजची लहान गोष्टच होईल उद्याची मोठी कथा. एकतर आज जोखीम नाही तर आयुष्यभर व्यथा. कानाडोळा आणि दुर्लक्ष ही आपल्या आयुष्याच्या लढाईची अत्यंत महत्त्वाची अशी दोन नक्कीच आयुधे आहेत. प्रेमळ मित्रांनो, पतंग आणि माणूस जास्त हवेत गेला की त्याचा पत्ता आपोआपच नक्कीच कट होतो. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रत्येकाने थोडा तरी इथे बुद्धिबळाचा खेळ शिकला पाहिजे, कारण समोरचा चाळी खेळत असतो आणि आपण येड्यासारखं नाते निभावत असतो. म्हटलं तर जीवन सुंदर, म्हटलं तर वाईट आहे. मग त्याला सुंदर म्हणण्यात सांगा काय वाईट आहे. जीवनाकडे बघण्याचा मी चष्मा विकत घेतो आणि दुःख मात्र नक्कीच कन्फ्यूज होतं. बस एवढंच. अति जीव लावायला गेले की पुढचा माणूस आपलं पाय पुसणं मात्र तिथे करून टाकतं. कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचं महत्त्व सूर्या इतकंच असतं. त्यामुळे स्वतःला तुम्ही कधी देखील कमी समजू नका. बाकी स्वतःची स्पर्धा स्वतःसोबत आपण लावली पाहिजे आणि स्वतःला हरवून तुम्ही पहा, मग कोणी तुम्हाला मात्र हरवू शकणार नाही. प्रत्येक वेगळी वेळी जाऊ दे म्हणून आपण समोर त्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा प्रत्येक क्षणी फायदा घेत असेल तर त्याला त्याचेच भाषेत उत्तर मात्र आपण दिले पाहिजे. मूर्ख व्यक्तीची 5 लक्षणे आहेत. प्रथम गर्व, दुसरे अपशब्द, तिसरे क्रोध, चौथे हट्टीपणा आणि दुसऱ्यांच्या मतांचा अनादर करणे. समजून घ्या, आयुष्यातल्या काही गोष्टी या मात्र कठीणच असतात, परंतु तुम्हाला प्रथम एकच गोष्ट समजून घ्यायची आहे, ते म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्यामध्ये तुमचाच अनुभव तुम्ही वापरा. जर तुम्ही इतरांचे म्हणणं सतत ऐकाल आणि ते तिथे लागू कराल तर तिथे तुम्हाला यश तेवढे मिळणार नाही. कारण ज्या गोष्टीचा अनुभव तुम्ही सध्या घेत आहात त्या गोष्टी मात्र तुम्हीच उत्तम बनवू शकतात. म्हणून स्वतःवरती प्रथम विश्वास मात्र ठेवायला हवा. बस एवढंच. हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा आपण स्वतःवर विजय मिळवणे हे प्रथम चांगले. त्यानंतर प्रत्येक वेळी तुमचा विजय निश्चितच भगवंत करतो. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे यशस्वी होण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं आहे. बाकी नातेवाईकांची वागणूक ही तुमच्या वडिलांच्या श्रीमंतीनुसार बदलत असते. खरं तर असा पाऊस पडावा ज्यात सर्व गर्व बुडून जावा, मतभेद वाहून जावे,
अभिमान भिजावा, रागाचा पर्वत नष्ट व्हावा, दोष भेदभावची नदी गायब व्हावी आणि मी येऊजे आम्ही सदा बरसत राहावा. निर्मळ ज्याचे मन त्याचेच आयुष्य असेल उत्तम. बाकी मित्रांनो, सोशल मीडियाची दुनिया किती छान आहे एवढं मात्र कधी तुम्ही समजू नका, कारण ज्या गोष्टी सध्या तुम्हाला दिसत आहेत त्या प्रत्येक गोष्टी नक्कीच फेक आहेत. आणि जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच खरे जिंकणे आहे. आणि संकटे हा जगातील असा जादूगार आहे जो एका क्षणात आपले कोण आणि परके कोण हे मात्र आपल्याला दाखवून देत असतो. जीवनात जोडलेली नाती कधी तोडायची नसतात, अर्थात छोट्याशा वादळानं विश्वासाची घरं मात्र मोडायची नसतात. आणि नाही हा शब्द जोपर्यंत तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही तुमच्यासाठी शक्य आहे. अनुभव सांगतो, शांतता चांगली, कारण शब्दाने लोक इथे मात्र नाराज होतात. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे देखील सांगता येत नाही. मित्रांनो, नक्कीच सोसावे लागतील घाव, उचलावे लागतील कष्ट, मग तुम्हाला हे सांगता येईल तुमच्या अनुभवाची नक्कीच एक गोष्ट. बस तेवढंच. बाकी आयुष्यामध्ये काहीही झाले तरी आपण स्वतःला प्रथम मात्र उदास करू नये, कारण आयुष्याच्या प्रवासात जो व्यक्ती स्वतःला आनंदी ठेवण्याचं प्रथम समजून घेतो तो कधी त्याच्या आयुष्यामध्ये पुन्हा मात्र दुःखी राहणार नाही. म्हणून काहीही झाले तरी देखील तुम्ही मात्र तुमच्या मनाला कधीही नक्कीच दुःखी ठेवू नका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने उत्तम पद्धतीने या गोष्टी स्मरणात ठेवल्या पाहिजेत. भगवंत म्हणतात, प्रत्येक गोष्ट तुमच्या नशिबात असणे हे तुमच्या हातात नाही, पण तीच गोष्ट तुमच्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र मी तुमच्या हातामध्ये दिलेली आहे. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश खरोखर प्राप्त करायचे असेल ना, तर तुम्हाला स्वतःवरती सर्वप्रथम विश्वास ठेवावा लागेल. आणि जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो त्याचे मात्र आयुष्य नक्कीच आनंदमय होऊन जाते. म्हणून प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण मात्र प्रथम समजून घ्यावे. आता जेवढ्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहात त्यापेक्षा जास्तच तुम्हाला मिळून जातील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करत असाल तर ती तुमची प्रत्येक चिंता आणि काळजी व्यर्थ आहे. अर्थात अडचणींच्या काळातच आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते. आपण प्रामाणिक आहो की नाही हे अडचणी आल्याशिवाय आपल्याला कळत नाही. जर हारण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याचे स्वप्न बघणं तुम्ही सोडून द्या. बस एवढंच. झोप घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकं झोप घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणूनच जर आयुष्यामध्ये तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर उंच उंच तुम्ही झेप घ्या, ते म्हणजे स्वतःच्या पंखाच्या जोरावर. बाकी गर्व मात्र समुद्राला गर्व होतो की तो संपूर्ण जग बुडवू शकतो. इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज तरंगत मात्र निघून गेला. बस एवढंच खरे. आग लावणाऱ्यांना कुठं माहिती आहे की वाऱ्याने दिशा बदलली तर त्यांची पण राख होणारच आहे. बाकी सुरुवात करण्यासाठी महान असणं गरजेचं नाही, पण महान होण्यासाठी सुरुवात करणं प्रथम गरजेचं आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरीही निराश मात्र कधी तुम्ही होऊ नका, कारण आयुष्याचा प्रवास हा मात्र असंच आहे. इथे कधी सुख कधी दुःख, कोणत्या गोष्टी कधी काय घडतील हे मात्र कुणालाही सांगता येणार नाही. म्हणून प्रथम मात्र एवढं समजून घ्या, जे तुम्हाला मिळवायचं आहे त्याहून उत्तम तुम्हाला भगवंत वेळ आल्यानंतर नक्कीच देणार. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंता आणि काळजी करीत असाल तर ती तुम्ही तुमची चिंता आणि काळजी आता मात्र पूर्णत्व सोडून द्यावे. बस एवढ्याच गोष्टी मनुष्याने समजून मात्र नक्कीच घेतल्या पाहिजेत. तुमच्या अश्रूंची नोंद कोणीच घेत नाही, तुमच्या दुःखांची नोंद देखील कोणीच घेत नाही, तुमच्या वेदनांची नोंद कोणीच घेत नाही, पण तुमच्या चुकीची नोंद मात्र येथे प्रत्येकजण नक्कीच घेतील. आणि सुरुवात करण्यासाठी महान असणं गरजेचं नाही, पण महान होण्यासाठी सुरुवात करणं हे प्रथम गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुरुवातच अजून केलेली नसेल तर मग मात्र तुम्ही व्यर्थ आहात. समजून घ्या. आयुष्यामध्ये काहीही करा, विचार करणं टाळा आणि सुरुवात तुम्ही प्रथम करा. कारण कासवाच्या गतीने का होईना
रोज थोडी थोडी प्रगती मनुष्याने मात्र प्रथम केली पाहिजे. आणि ध्येय पायाने चालणारी माणसे अंतर कापतात व डोक्याने चालणारी माणसे हे मात्र ध्येय गाठतात. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर प्रथम नेते. आयुष्यात आलेली अवघड वळणे हे आपल्यालाच पारी ते करावी लागतात. कोण नाही येत मदतीला, सगळे मात्र दिखाव्यापुरते असतात एवढं मात्र नक्कीच. आणि झोप लागायलाही भाग्य लागतं. झोप लागेल असं मात्र आपल्याला वागावी लागतं. बस नेहमी तोच अर्थात तीच लोक तुमच्याकडे बोट दाखवतात ज्यांची तुमच्यापर्यंत पोहोचण्याची निश्चिंतच इथे ऐपत नसते एवढं मात्र नक्कीच. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधी अपयशी ठरणार नाहीत एवढं मात्र नक्कीच. बाकी ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतेही अंतर लांब वाटणार नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधी देखील लांब मात्र नक्कीच नसतो. कौतुक आणि टीका या मात्र नेहमी आपण दोन्ही स्वीकाराव्या. फुलांना उगवायला सूर्य आणि पाऊस दोन्ही देखील लागतच असतं. एकनिष्ठ राहा, तुझी सगळी कामे होतील. कारण बाळूमामांच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टालाच प्रथम किंमत आहे. संयम कधीही माणसाला नक्कीच हरू देणार नाही, म्हणून आपण मात्र प्रथम संयम ठेवावे. बाकी ज्यांचा मास्टर माइंड श्रीकृष्ण आहेत त्यांच्या नादाला कधी तुम्ही लागू नका. कारण 100 एकी वाचला नाही आणि 5 एकालाही धक्का ते लागलेला नाही एवढं मात्र नक्कीच. बाकी प्रेमळ मित्रांनो, एवढं मात्र नक्कीच खरे, ज्याच्या मनी जास्त विचार असतील तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी आनंदी राहू शकणार नाही. भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाहीत, परंतु ते अशक्य गोष्टीलाही शक्य करीत असतात एवढंच खरे. कितीदा माझ्या ओठावर नक्कीच भगवंत तुमचे नाव येतं अजून, आणि नक्कीच माझ्या मनात सर्व काही वाळवंट क्षणात जातं भिजून. नक्कीच भगवंतांच्या नामाने पूर्णत्व आयुष्यातील संकटे दूर होऊ शकतात. फक्त ते नाम मात्र आपण निस्वार्थ मनाने घेतलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये चुका होणं देखील हे मात्र प्रथम गरजेचं आहे. जर तुमच्याकडून चुकाच होणार नाहीत तर तुम्ही कधी पुढे मात्र जाऊ शकणार नाही. कारण पुढे जाण्यासाठी प्रथम अनुभव मात्र लागत असतो, आणि तो अनुभव तुम्हाला वाईट परिस्थितीमधून तसेच चुकामधून नक्कीच येत असतो. बस एवढ्याच गोष्टी प्रथम तुम्ही समजून घ्या. भगवंत म्हणतात सत्य कायम टोचतं, कारण त्यामध्ये पॉइंट असतो. शांतता खूप मोठी ताकद आहे, ती फक्त योग्य जागी आपण मात्र नक्कीच वापरली पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे राहणार नाही. व्यर्थेची चिंता आणि अपेक्षा आता मात्र तुम्ही नक्कीच करणं टाळा. फक्त एवढीच गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा, ते म्हणजे काही इथे आपले नाही आणि काही इथे नक्कीच आपले राहणार नाही. बस जेवढं भगवंतांनी दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही मात्र नक्कीच आनंदी राहून हे तुमच्या आयुष्यात जगत चला. काहीही झाले तरी आपण मात्र कधीही निराश नक्कीच होऊ नये. बाकी लक्षात ठेवा, हवेत उडणारा पानापाचोला जमिनीवर आपटला की तो नक्कीच पूर्णत्व काय देखील कामाचा नाही. म्हणूनच जेव्हा त्याला अर्थात जेव्हा हवेची साथ सुटते तेव्हा मात्र तो पानापाचोला खाली नक्कीच पडत असतो. भगवंत म्हणतात तुम्ही चिंता करू नका, तुमचे आयुष्य आता लवकरच उत्तम होईल. माणसाची माणसाबद्दल मत कशी तयार होतात हे पाहणं मात्र मोठं गरजेचं असतं नक्कीच. आणि स्वतःच्या अनुभवावरून जो आयुष्य जगेल तो मात्र आयुष्यामध्ये कायमस्वरूपी भरपूर जास्त प्रमाणात पुढे जाईल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, एवढीच गोष्ट तुम्हाला आता मात्र नक्कीच समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही तुम्ही चिंता मात्र कधी करू नका. बस जेवढ्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्याहून उत्तम तुम्हाला आता लवकरच मिळतील. एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक नक्कीच चांगली बोलतात. बस एवढंच सत्य आहे. आणि काय चुकले हे शोधायला हवं. आपण मात्र कुणाचं चुकले हे प्रथम शोधत राहतो, हे मात्र एक मोठी सत्यता आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो,
नक्कीच तुम्ही शांत राहा. कारण भगवंत म्हणतात जो व्यक्ती शांत राहतो त्याचे मात्र आयुष्य कायम नक्कीच उत्तम होत असते. बस प्रेमळ मित्रांनो, एवढ्याच गोष्टी तुम्ही प्रथम समजून घ्या. ते म्हणजे काही तुमचे नाही आणि काही ते तुमचे राहणार नाही. ज्या ज्या गोष्टीची तुम्ही कल्पना सोडून दिलेली आहे त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला आता लवकरच मिळून जातील. आणि जर तुम्ही अजूनही नक्कीच चिंता कराल तर मग मात्र तुमची ती चिंता पूर्णत्व व्यर्थ आहे. बस अनुभवले मी. ते म्हणजे ज्या लोकांना खरं बोलायची सवय असते, गैरसमज पण त्याच लोकांबद्दल जास्त मात्र इथे होत असतात. एवढंच खरे. शांत राहा, कारण काही ते कायमचे नक्कीच नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला आता नक्कीच मिळून जातील. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला इथे प्राप्त करवायच्या आहेत ना त्याहून उत्तम गोष्टी नक्कीच तुम्हाला मिळून जातील. मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय डोक्यात सुद्धा ठेवायचं नसतं. आणि नेहमी तुम्ही स्वतःला नक्कीच OTP सारखं तयार ठेवा, जेणेकरून कोणीही तुमचा वापर दुसऱ्यांचा मात्र नक्कीच करू शकणार नाही. बस एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण आयुष्याचा प्रवास असंच आहे. इथे कधी सुख, कधी दुःख, कधी कोणती गोष्ट घडेल हे मात्र मुळेच कधी सांगता येत नसते. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम कर्म तुम्ही करीत राहाल तर तुमचे आयुष्य योग्य पद्धतीने आनंदी नक्कीच होऊन जाईल. काही लोक असे पण असतात जे फक्त तुमच्या समोरच तुमचे असतात, बाकी ते लांब गेल्यानंतर तुमचे मात्र कधी देखील असणार नाही. बाकी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत साथ देऊ, पण फक्त आमचा मात्र वापर तुम्ही करू नका, असं आपण प्रत्येक नात्यामध्ये सांगून टाकलं पाहिजे. संवाद नात्याचं आयुष्य वाढवतो. समजून घ्या, आयुष्यामध्ये शरीराचे सगळे अवयव धडधाकट असले तरी देखील जेव्हा तुम्ही तुमच्या मनाने थकलेली असाल तेव्हा मात्र नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही करू शकणार नाही. म्हणून मनाने कधी तुम्ही थकू नका, कारण जसे तुमचे मन असेल तसे तुमचे हे आयुष्य असेल. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने प्रथम मात्र नक्कीच समजून घेतल्या पाहिजेत. प्रेमळ मित्रांनो, कानावर आलेली प्रत्येक गोष्ट ही काही आपण मनावर कधीही घ्यायची नाही, कारण ज्या गोष्टीची सध्या तुम्ही कल्पना सोडून दिलेली आहे अर्थात त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार आहेत. बस एवढंच खरे. बाकी कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय, मी असंच उत्तर दिलं, राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असताना स्वतःला नक्कीच त्रास पूर्णत्व करून घेणे म्हणजेच असतो तो प्रथम राग. बाकी प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, ते म्हणजे काही इथे तुमचे नाही आणि काहीही इथे मात्र तुमचे राहणार नाही. बस जेवढ्या गोष्टी तुम्ही सध्या कमवलेल्या आहात तेवढ्या गोष्टी तुम्ही एका गर्वामुळे देखील नक्कीच पूर्णत्व नष्ट करू शकतात. म्हणून ज्या गोष्टी सध्या तुम्हाला मिळालेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही नक्कीच आनंदी राहा. सुंदर गोष्टी तेव्हाच घडतात जेव्हा तुम्ही स्वतःला नकारात्मकतेपासून प्रथम नक्कीच दूर ठेवतात. म्हणून आपण प्रथम स्वतःला नकारात्मकतेपासून दूर नक्कीच ठेवावे. बाकी समजून घ्या, नावामध्ये काही नसते, तर प्रथम मात्र आपल्या प्रत्यक्ष कर्मानुसारच प्रत्येक गोष्टी इथे नक्कीच घडत असतात. बस एवढ्याच गोष्टी मनुष्याने योग्य पद्धतीने समजून मात्र नक्कीच घेतलं पाहिजे. आयुष्याच्या प्रवासात एकच गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे जेवढं आजपर्यंत तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला इथे वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. स्वभाव अर्थात अभावाची जागा तुम्ही ज्या भावाने भरता त्यावरून ठरतो, तो म्हणजे तुमचा स्वभाव. सगळ्यांचे खरे चेहरे दाखवणारी गोष्ट म्हणजेच नक्की ती वेळ आहे. बाकी मित्रांनो, समज कमी असेल तर गैरसमज व्हायला कधीही वेळ नक्कीच लागणार नाही. आयुष्यात अर्थात तुटलेला विश्वास, बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधी देखील परत नक्कीच येणार नाही. आणि ज्या ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत गमावलेल्या आहात ना त्यापेक्षा उत्तम गोष्टी आता मात्र लवकरात लवकर तुम्हाला भगवंत देऊन टाकतील. म्हणून
जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर नक्कीच ती तुम्ही तुमची चिंता पूर्णपणे सोडून द्या. आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर आता मात्र तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करण्यास सुरुवात करा. समजून घ्या, आयुष्यामध्ये एकदा जर विश्वास तुटला तर तो मात्र पुन्हा तशाल तसे कधी राहणार नाही. बाकी गाठ कशी असली तरी सोडविता येते. प्रश्न फक्त आतल्या गाठीच्या माणसाचा नक्कीच असतो. हेच आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे राहणार नाही. म्हणून जर अजूनही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता करीत असाल तर मग मात्र तुम्ही तुमची चिंता पूर्णत्व सोडावी आणि आता मात्र तुम्ही प्रत्यक्ष भगवंतांचे नामस्मरण करण्यास पूर्णत्व सुरुवात करा. बस एवढंच. बाकी प्रत्येक घरातील कमाई कमी जास्त असू शकते, पण प्रत्येक घरातील भाजीचं मीठ आणि अर्थ आणि नक्कीच भाकरीचं पीठ हे सगळ्या घरात सारखंच असतं. म्हणून कधी तुम्ही कोणत्याच गोष्टीचा गर्व मात्र इथे नक्कीच करू नका. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधीही घाबरत नाहीत, एवढं मात्र नक्कीच. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे, ते म्हणजे काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे मात्र राहणार नाही. म्हणून जर अजूनही तुम्ही व्यर्थ चिंतेमध्ये असाल ना तर मग मात्र ती चिंता तुम्हाला नष्ट करेल. नुसतं आपलं म्हणून चालत नाही, तर आपलेपणाने नक्कीच वागता देखील आपल्याला आले पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी समजून घ्या. बाकी मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये प्रत्येक चुकलेल्या व्यक्तींना तुम्ही मात्र योग्य पद्धतीने नक्कीच माफ करायला शिका. कारण जो व्यक्ती प्रत्यक्षाने इतरांना माफ करतो त्याला मात्र भगवंत कायमस्वरूपी आनंदी ठेवतात. बोलल्यानंतर शब्दांचा पश्चाताप करण्यापेक्षा कमी बोलणं कधीही चांगलं आहे. बाकी तुमच्याकडे काय आहे हे तुम्ही प्रथम पहा. इतरांकडे काय आहे हे जर तुम्ही नुसतं पाहत राहाल तर तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जास्त काळ नक्कीच पूर्णत्व दुःखी राहाल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर आता मात्र तुम्ही स्वतःवरती नक्कीच पूर्णत्व विश्वास ठेवा. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. बाकी नारळ आणि माणूस दर्शनी किती चांगली असले तरी नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कधी देखील आपल्याला समजणार नाही. आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मोकळेपणाने तुम्ही त्यांना तुमचे सुख दुःखे सांगून टाकाल, परंतु त्याच लोकांकडून पुन्हा तुम्हाला त्रास नक्कीच होईल आणि याचा तुम्हाला पश्चाताप देखील होऊ लागेल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, कोणती गोष्ट किती प्रकारे कुणाला सांगावी हे मात्र नक्कीच आपण प्रत्येकाने प्रथम समजून मात्र घेतली पाहिजे. आणि जर तुम्ही त्या गोष्टी समजून घेणार नाही तर नक्कीच तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी दुःखी राहाल. एवढं मात्र नक्कीच खरे. भगवंत म्हणतो, प्रेमळ भक्ता शांत राहा, कारण काही ते तुझे काहीही नाही आणि काही ते तुझे नक्कीच राहणार नाही. ज्या गोष्टीची तू आजपर्यंत अपेक्षा सोडलेली आहे त्यापेक्षा उत्तमच गोष्टी तुला मात्र आम्ही नक्कीच देऊ. बाकी प्रेमळ मित्रांनो, काही इथे कायमस्वरूपी नक्कीच नाही. बस एवढंच. आणि जी गोष्ट सध्या तुम्हाला प्राप्त झालेली आहे ती गोष्ट तुमच्यासाठी नक्कीच उत्तमच आहे. एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजून नक्कीच घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात, कुठं आयुष्य जात आहे आणि कुठल्या गोष्टी तुमच्यासोबत कशा घडत आहेत या मात्र गोष्टी तुम्ही योग्य पद्धतीने प्रथम समजून घ्यायला शिका. कारण जो व्यक्ती कायम स्वतःवरती विश्वास ठेवून हे आयुष्य जगेल ना तो मात्र कधी त्याच्या आयुष्यामध्ये पूर्णत्व दुःखी नक्कीच राहणार नाही. जर आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर प्रत्येक गोष्टी मनावर मात्र कधी घेऊ नका. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश अजून काही मिनिटे देऊन आपण नक्कीच ऐकावा. आयुष्यामध्ये जबाबदारीचे भान असलेला व्यक्ती कधी वाईट मार्गावर मात्र नक्कीच जाणार नाही. एवढ्या मात्र गोष्टी नक्कीच खऱ्या. भगवंतांचे आशीर्वाद सदैव तुम्हा प्रत्येकांच्या पाठीशी आहेत आणि भगवंत आपण प्रत्येकाला नक्कीच आनंदी देखील ठेवत आहेत. म्हणून
आता तुम्ही तुमची चिंता करणं सोडून मात्र दिलं पाहिजे. बस जेवढंच तुम्ही समजून घ्या. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये एक गोष्ट योग्य पद्धतीने समजून घ्या, ते म्हणजे यशाचे अर्थात भागीदार भरपूर जण होतील, परंतु संघर्षाचा भागीदार फक्त आणि फक्त तुम्हीच आहात. भगवंत म्हणतात, तुला विश्वास आहे तर नक्कीच तू तुझ्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात पुढे जाशील. आणि जर तुम्हाला विश्वासच नसेल तर कधी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे मात्र जाऊ शकणार नाही. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलं पाहिजे. वाटा सापडत जाईल ते मात्र तुम्ही शोधत जा. नक्कीच भगवंत तुम्हाला आशीर्वाद देत राहतील. फक्त तुम्ही मात्र त्यांचे नामस्मरण कायमस्वरूपी नक्कीच करत राहा. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र समजून घ्यायच्या आहेत. भगवंत म्हणतात, धैर्य ठेव, कारण काही गोष्टी तुमच्या आयुष्यात उत्तम जर तुम्हाला घडवायचे असतील तर तुम्हाला योग्य पद्धतीने हे आयुष्य जगायला मात्र तुम्ही शिकलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आपण मात्र समजून घेतल्या पाहिजेत. शांत राहा, कारण आयुष्यामध्ये काही जास्त काळचं राहणार नाही. ते म्हणजे आज सध्या जे तुमच्याकडे आहे ते मात्र काही क्षणासाठीच तुमच्याकडे आहे. पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम ही मात्र आयुष्य जगायला शिकवते. अर्थात कानाडोळा आणि दुर्लक्ष ही तर आपल्या आयुष्याच्या लढाईची अत्यंत महत्त्वाची अशी दोन मात्र आयुधे आहेत. मित्रांनो, अत्यंत कठीण प्रसंगात शेवटच्या मात्र नक्की क्षणाला होणारा चमत्कार म्हणजे फक्त आणि फक्त श्रीसंत सद्गुरू बाळूमामा आहेत. म्हणून आपल्याला देखील त्यांच्यावरती विश्वास मात्र कायमस्वरूपी नक्कीच ठेवायचा आहे. आणि जर तुम्ही त्यांच्यावरती विश्वास कायमस्वरूपी ठेवाल तर ते तुम्हाला नेहमी आशीर्वाद नक्कीच देत राहतील. म्हणून अजूनही जर तुम्ही चिंता आणि काळजी करत असाल तर मग ती तुमची चिंता आणि काळजी पूर्णत्व व्यर्थ आहे. समजून घ्या, काहीही झाले तरी आपण प्रत्येकाने कायमस्वरूपी आनंदामध्ये राहून हे आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. कारण ज्या गोष्टी सध्या तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत त्या तर गोष्टी प्राप्त करण्याचे भरपूर जणांचे असे एक मोठे स्वप्न आहे. म्हणून जे तुम्हाला भगवंतांनी दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही प्रथम आनंदी मात्र नक्कीच राहायला शिकलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र आता समजून घ्यायच्या आहेत. भगवंत म्हणतात, शांत राहा, कारण काहीही ते तुझे राहणार नाही. बाकी ज्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत त्या गोष्टी तुमच्यासाठी नक्कीच योग्यच आहेत, हे देखील आपण समजलं पाहिजे. मित्रांनो, हा संदेश इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल नक्कीच धन्यवाद. हा संदेश आपण आपल्या मित्रांकडे जरूर शेअर करावा, जेणेकरून त्यांना देखील असे संदेश पूर्णत्व ऐकायला मिळतील आणि आनंद देखील त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळेल. आणि जशी दृष्टी तशी तुम्हाला ही सृष्टी दिसेल. तुम्ही ज्या नजरेने जगाकडे पाहाल त्याच पद्धतीने तुम्हाला मात्र हे जग दिसेल. म्हणून आपण प्रत्येकाने प्रथम उत्तम कर्म करायला योग्य पद्धतीने शिकलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी नक्कीच आपण मात्र समजून घेतलं पाहिजे. बाकी ठाम मात्र राहायला शिकावं. निर्णय जरी चुकले तरी देखील काहीही हरकत नाही. जो व्यक्ती कायमस्वरूपी आनंदी राहतो आणि कायमस्वरूपी जो व्यक्ती उत्तम कर्म करीतो तो मात्र कधी देखील रडणार नाही. बस एवढंच सत्य आहे. आज हा संदेश इतका वेळ देऊन ज्यांनी ऐकला आहे त्यांचे नक्कीच आभार. प्रेमळ मित्रांनो, भगवंत सांगतात, काल तुमच्यासोबत काय झालं याचा विचार करण्यापेक्षा आज तुम्हाला अर्थात नक्कीच काय घडवायचं आहे तसेच उद्या तुम्हाला काय घडवायचं आहे याचा प्रथम तुम्ही विचार करा. मगच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रथम मात्र आनंदी राहाल. बाकी प्रेमळ मित्रांनो, हातातले गेलं तरी नशिबाचं कोणी काय कधी घेऊ शकत नाही. कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं मात्र कधी काही संपत नाही. बस बाळा थांब, पुढचे हे वाक्य नीट ऐक. कोणाच्याही मागे धावू नकोस, तिथे तुझी किंमत कमी होईल. कारण त्याला तुझी जास्त नक्कीच महत्त्व तुम्ही देतात. त्याच्याच नजरेत तुमची मात्र किंमत कायम शून्य असते. तुम्ही तुमचे कर्म नेहमी उत्तम करा
कारण तुमचे कर्मच तुमचे आयुष्य प्रथम मात्र घडवत असते. म्हणून प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार पाहायचे असतील तर ते चमत्कार पाहण्यापूर्वी अर्थात ते चमत्कार नक्कीच पूर्णत्व करण्यासाठी तुम्हाला उत्तम कर्म मात्र करावे लागतील. बस एवढंच. मागे हातातले गेलं तरी नशिबातलं मात्र कोणी कधी तुमच्या घेऊ शकणार नाही. तडजोड हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रम करणारा माणूसच जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो. म्हणून जीवनाला सुख दुःखाचा अर्थात तडा न जाता सुखाची जोड मोहने म्हणजे तडजोड होय. तोडमोड करायला अक्कल लागत नाही, परंतु तोडजोड करायला मात्र शहाणपण नक्कीच लागत असते. एवढं मात्र नक्कीच. मागे बाळूमामांच्या प्रत्येक निर्णयावर आपण मात्र खुश नक्कीच राहायला शिकलं पाहिजे. कारण हे गुरुमाऊली तुम्हाला ते देणार नाहीत जे तुम्हाला चांगलं वाटतं, तर गुरुमाऊली हे तुम्हाला तेच देतील जे तुमच्यासाठी प्रथम योग्य असते. म्हणून जास्त चिंता आणि अपेक्षा करणं आता मात्र आपण प्रत्येकाने सोडून नक्कीच दिलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, कोणी तुमच्यासोबत कसं वागते या गोष्टींचा नेहमी विचार करण्यापेक्षा आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे कसं वागावं याचा मात्र प्रथम योग्य पद्धतीने विचार नक्कीच करावा. स्वतःला स्वतःची समजूत काढता आली की नको त्या गोष्टींचा त्रास मात्र कधीही तुम्हाला होणार नाही. बस एवढंच. बाकी आपल्याला अर्थात आपलं दुःख मोजकेच लोकांकडे व्यक्त करा. कारण काही लोकांना तुमची मात्र पर्वा नक्कीच नसते, तर काही लोकांना तुम्ही अडचणीत आहात त्याचा मात्र आनंद प्रथम जास्त असतो. एवढ्या मात्र गोष्टी नक्कीच खऱ्या आहेत. भगवंत म्हणतात शांत राहा, कारण जे काय सध्या तुमच्याकडे आहे ना त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्यच आहेत. आणि प्रेमळ मित्रांनो, जे सध्या भगवंतांनी तुम्हाला दिलेले आहे ते देखील योग्यच दिलं आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम नक्कीच तुम्ही आता स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवायला मात्र शिकलं पाहिजे. बस तेवढंच खरे. बाकी अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे, जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात मिळते त्याची मात्र किंमत कमी होत जाते. म्हणून तुम्ही मात्र वेगळी गोष्ट नक्कीच करायला शिका. वेगळी गोष्ट, नवनवीन गोष्ट तुम्ही मात्र प्रथम नक्कीच करण्यास सुरुवात करा. आणि ज्या प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये सध्या दुःख आहे त्या पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये सुख देखील नक्कीच येणार. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद प्राप्त करवायचा असेल ना तर नक्कीच तुम्हाला सर्वप्रथम स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. बाकी तुमच्याजवळ जे आहे त्यातच तुम्ही आनंदी राहायला शिका. इतरांकडे काय आहे या विचारात तुम्ही तुमचं आयुष्य कधी दुःखी करून घेऊ नका. कारण जे सध्या तुम्हाला मिळालेले आहे ते नक्कीच उत्तम तुम्हाला मिळालेले आहे. म्हणून सारखं चिंता आणि काळजी करण्यात आपण आपला वेळ कधी वाया घालू नये. बस जेवढं भगवंतांनी तुम्हाला दिले त्यामध्ये आनंदी जर तुम्ही राहाल तर नक्कीच तुमचं आयुष्य उत्तम होईल. एक गोष्ट लक्षात ठेव, इथं कर्म आणि भाग्य दोन्हीही बदलत असतात. म्हणून नक्कीच आपण भगवंतांचे नाम घ्यावे. जर तुम्ही बरोबर आहात तर तेव्हा तुम्हाला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही आणि तिथे तुम्ही काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त शांत राहा, वेळ स्वतः नक्कीच साक्षी देईल. एवढंच खरे. माणूस जेव्हा आतून तुटतो ना तेव्हा तो बाहेरून मात्र खूप शांत नक्कीच झालेला असतो. एवढंच खरे. बाकी अशक्य असे काहीच नसते. मनात आले तर चालणीतून पाणी सुद्धा निघू शकतो. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असला पाहिजे. म्हणूनच आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचे, ते म्हणजे लाखो क्षण अपूर्ण पडतात, ते म्हणजे आयुष्याला एक उत्तम नक्कीच दिशा देण्यासाठी. पण आपली एक चूक कारणीभूत ठरते ते प्रत्यक्ष दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात. यशाचे एखादं मोठं नक्की शिखर प्राप्त आणि नक्कीच पूर्णत्व ते चढण्यासाठी. परंतु आयुष्यामध्ये तुमची एक चूक कारणीभूत ठरते वरून खाली पडण्यासाठी. म्हणून आयुष्यामध्ये काहीही देखील झाले ना तरी तरीही तुम्ही मात्र आता कधीही चिंता नक्कीच करू नका. प्रेमळ मित्रांनो, तुम्ही करत असलेली प्रत्येक चिंता ही मात्र आता व्यर्थ आहे. समजून घ्या.
चिंता करणं सोडून द्या, काळजी करणं तुम्ही सोडून द्या. बस जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत गमवलं आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी जर तुम्हाला अर्थात कमवायचे असतील तर उत्तम कर्म मात्र नक्कीच तुम्ही करत चला. बस एवढंच खरे. भगवंतांचे आशीर्वाद सदैव तुम्हा आम्हा प्रत्येकांवर नक्कीच आहेत. आणि प्रेमळ मित्रांनो, बाकी वेळ बदलल्यानंतर प्रत्येक गोष्टी उत्तम होताना तुम्ही पाहाल. म्हणून आता मात्र आत्ताची परिस्थिती पाहून तुम्ही तुमचे उद्याचे भविष्य ठरवू नका. जे काही होणार ते सर्व काही उत्तमच होणार. म्हणून काळजी आणि चिंता करण्यात आपण आपला वेळ घालवण्यापेक्षा अर्थात कायम नक्कीच आनंदी राहून आपण मात्र हे आपलं आयुष्य नक्कीच जगण्याचा प्रयत्न करावा. बस एवढ्याच गोष्टी आता मात्र तुम्ही योग्य पद्धतीने समजून घ्या. ज्या माणसांना नात्यांचा तळ फक्त तहान लागल्यावर आठवतो त्या लोकांना कधीही तुम्ही पाणी पाजू नका. रिकामं तळ भरणाऱ्यांना मदत करा. हे मात्र तुम्हाला समजलंच असेल. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला कधी हरू देणार नाही. या कलियुगामध्ये कधी तुला मी एकटं सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी त्यातही तुला मार्ग नक्कीच दाखवत राहणार मी. म्हणून प्रेमळ भक्तांनो, घाबरू नका आणि मुळीच तुम्ही कधी भिवूही नका. नेहमी भगवंत तुमच्या पाठीशी आहेत आणि ते नेहमी तुमच्या पाठीशी राहतील. बस चिंता आणि काळजी करणं आता मात्र आपण सोडून नक्कीच दिलं पाहिजे. बस तेवढंच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आजचा मामांचा संदेश फक्त स्वतःचा विचार करणारी लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे स्वतःसोबत इतरांचेही विचार करतात ना त्यांचं मात्र आयुष्य कायमस्वरूपी आनंदमय होऊन जाते. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर आनंदी राहायचे असेल तर प्रथम तुम्ही इतरांचा देखील कायम विचार करत चला. बस एवढ्याच गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. बाकी काहीही ते तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे मात्र राहणार नाही. आयुष्यामध्ये जर आनंदी राहायचे असेल तर आता मात्र उत्तम कर्म करण्यास तुम्ही नक्कीच सुरुवात करा. अगे बाळूमामांकडे काही मागायचं असेल तर तुम्ही तुमच्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावे असा त्यांच्या चरणी तुम्ही आशीर्वाद मागा. मग तुम्हाला स्वतःसाठी काय देखील मागायची गरज मात्र इथे भासणार नाही. एवढ्या मात्र गोष्टी नक्कीच खऱ्या आहेत. शांत राहा. जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमवलेले आहात त्यापेक्षा जास्त इथे मात्र तुम्हाला आता नक्कीच मिळेल. आणि प्रेमळ मित्रांनो, जवळच्या व्यक्तीने अर्थात पूर्णत्व खोटेपणा नक्कीच केला की मग मात्र माणूस परक्यांमध्ये खरेपणा नेहमी शोधू लागतो. बस एवढंच. एकीकडे जिवंत माणसांचे मने दुखवायचे आणि दुसरीकडे खूप देवपूजा नक्कीच करायचे म्हणजे सगळी पापी धुतली जातात. ही तर जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. आणि आयुष्यामध्ये जर खरोखर आनंद तुम्हाला प्राप्त करवायचा असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवत चला. आजचा हा संदेश इतका वेळ देऊन जरी तुम्ही ऐकलेले असाल तर नक्कीच धन्यवाद. प्रेमळ मित्रांनो, असेच भगवंतांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सदैव तुम्ही ऐकत चला. आयुष्याचा प्रवास तुमचा आनंदमय होईल आणि भगवंत तुम्हाला सदैव आनंद देखील देत राहतील. फक्त तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं आता मात्र सोडून द्या. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समजून मात्र घ्यायचं आहे. नक्की शांत राहा. ते म्हणजे फिरण्यासाठी ते खूप ठिकाणी आहेत, परंतु आम्ही फक्त श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या दरबारातच जात असतो, कारण तिथेच आमच्या मनाला प्रथम मात्र शांती आणि आनंद मिळते. बस एवढ्याच गोष्टी मात्र सत्य आहेत. बाकी ज्या गोष्टी सत्य आहेत त्या मात्र तुम्ही योग्य पद्धतीने स्वीकारायला शिका आणि धैर्य देखील तुम्ही ठेवत चला. कारण आज ज्या गोष्टी तुम्ही गमवलेल्या आहात त्यापेक्षा दुप्पट उत्तम गोष्टी तुम्हाला भगवंत वेळ आल्यानंतर नक्कीच देणार. जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी जर करीत असाल ना तर तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी नक्कीच व्यर्थ आहे. शांत राहा. काही गोष्टी उत्तम घडवण्यासाठी योग्य पद्धतीने कर्म करणे मात्र नक्कीच गरजेचं आहे. बस तेवढंच आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायचं आहे. एकच विषय जर सारखा समजावून सांगावा लागत असेल तर सोडून द्या विषय पण आणि त्या माणसाला पण. जिद्द
आणि बाळूमामांवरील भक्ती अशी आपण ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला मात्र मिळाल्या पाहिजेत. बस एवढंच. बाकी नुसती माफी मागून चालत नाही. वागण्यात बदल झाला तरच त्या माफीचा प्रथम फायदा असतो. या प्रत्येक गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश ज्यांनी हे पूर्ण वेळ देऊन ऐकला आहे आणि ज्यांनी आपल्या किमतीचा वेळ देऊन हा संदेश ऐकला आहे, त्या प्रत्येकांचे मी आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे. तोपर्यंत धन्यवाद.